भाजप दिशाभूल करणारे ट्रेंड शेअर करून प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करते का? हरियाणा विधानसभा निवडणुकीवरून जयराम रमेश यांचा सवाल। भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी फोनवरून साधला हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी यांच्यासोबत संवाद। हरियाणामध्ये पुन्हा भाजपची सत्ता येण्याच्या शक्यतेवरून सैनींसोबत चर्चा। वांद्रे पश्चिममधून प्रिया दत्त यांना उमेदवारी मिळाल्यास स्वागत करू, संजय राऊत यांचं सूचक विधान। आशिष शेलार विरुद्ध प्रिया दत्त असा सामना रंगण्याची दाट शक्यता। शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बोबदेव घाट परिसराला देणार भेट। बोबदेव घाटात 3 नराधमांकडून तरुणीवर झाला होता अत्याचार, आरोपी अद्यापही मोकाट। भाजपने ठाकरेंना 2.5 वर्ष सीएम पद देण्याचं ठरवलं होतं, मात्र निरोप देण्यासाठी फोन केले असते ठाकरेंनी फोन घेतले नाही। आमदार संजय शिरसाट यांचा हा मोठा दावा। पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन। गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची केली मागणी। आमदार संजय जगताप आणि संभाजी झेंडे यांच्यामध्ये मतभेद, तर शरद पवार यांचा संभाजी झेंडेंना समजवण्याचा प्रयत्न। जालन्यात रब्बी हंगामातील पीक विमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, तर विमा कंपनी कार्यालयात स्वाभिमानीचे मुक्काम ठोक आंदोलन। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। पुण्यातील भाजप आमदारांची डोकेदुखी आता वाढली। विद्यमान आमदारांविरोधात अनेक इच्छुकांची गर्दी। आमदार आणि इच्छुकांची यादी पाठवली हायकमांडकडे। अनेक आमदारांचं तिकीट कट होण्याचीही शक्यता। सलग 4थ्या दिवशी शरद पवार घेणार इच्छुकांच्या मुलाखती। आज पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांच्या दुपारी 2 वाजल्यापासून भेटींना सुरुवात। अजित पवार यांचे शिलेदार होणार शरद पवार यांचे उमेदवार। निवडणुका लागताच अनेक नेते तुतारी फुंकणार। अजित पवार यांना मोठे धक्के बसण्याची सूत्रांची माहिती। भाजपची मतभेद नसलेल्या जागांची यादी लवकरच होणार जाहीर। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ही माहिती। पुण्यातील भाजप आमदारांची डोकेदुखी वाढली। विद्यमान आमदारांविरोधात अनेक इच्छुकांची गर्दी। आमदार आणि इच्छुकांची यादी पाठवली हायकमांडकडे। अनेक आमदारांचं तिकीट कट होण्याची ही शक्यता।